जनता पार्टीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस व पाचोरा गावाचे सरपंच पद भूषवलेले स्वर्गीय रतिलाल गणेश जैन यांची सुकन्या शिवप्रेमी ओमसाई बचत गट अध्यक्षा सानियाताई जैन शेख यांच्या नावाची प्रभाग 11 मध्ये जोरदार चर्चा। खोपोली शहरात अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून लोकसभेत महायुतीचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व कर्जत खालापूर विधानसभेतील महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे यांना अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी अग्रेसर राहणारे सानिया मोहसिन शेख परिवार भारतीय संस्कृतीमधील सण उत्सव वर्षभर साजरे करत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून सामाजिक सलोख्यात शेकडो खोपोलीकरांच्या मनावर राज्य करणारा हक्काचे शेख परिवार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली। रायगड जिल्हा शिवसेनेचे अल्पसंख्याक नेते मोहसिन भाई शेख त्यांच्या या धर्मपत्नी असून सानियाताई यांच्या नावाची प्रभाग 11 मध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेतून सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवताना त्यांची पालकत्व म्हणून संवेदनशील कार्यपद्धती जनतेला प्रभावित करणारी ठरत असते। सानियाताई यांच्या माध्यमातून वर्षभर 11 प्रभागमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात अभिनव उपक्रम केले जातात। महिला सक्षमीकरणासाठी त्या आरोग्य, रोजगार, सुरक्षा अशा विविध विषयांवर कार्य करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या विषयावर विशेष लक्ष ठेवण्यात यशस्वी ठरल्याने लोकमनातील नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। नागरी सेवा उपलब्ध करताना त्यांनी बस थांबा, वाचनालय, ओपन जिम, रस्ते, विद्युत रोषणाईची कामे प्रभागात करून कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील घटकांसाठी विविध उपक्रम राबवले। युवकांना उद्योग व्यवसायात संधी उपलब्ध करत परिसरातील गरीब गरजू लोकांना ब्लँकेट, अन्नदान वाटप करून सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवली। त्यांच्या कृष्णानगरमधील जनसेवा कार्यालय व संस्था बचत गटच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारमधील सर्व योजना राबविण्यात त्या यशस्वी ठरल्या। दरवर्षी वारकरी संप्रदायाच्या दिंडी सोहळ्यात माऊलींची सेवा करत अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या सहभागातून हिंदू मुस्लिम ऐक्याच्या वैभवात भर टाकण्यासाठी दहीहंडी, नवरात्र, होळी, उर्स साजरे करून त्या आनंदोत्सवाचा हा ऐतिहासिक वारसा जपला। यंदाही जनतेच्या आग्रहाने त्या खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त करत असून यांच्या कार्याची दखल घेत खोपोली भाजप निवडणूक प्रमुख यशवंत साबळे यांनी पक्षाच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास या धोरणात्मक विश्वासाने सानिया शेख यांना सोबत घेत दिनांक 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराजा मंगल कार्यालयाच्या भाजप पक्षप्रवेशाच्या सोहळ्या ठिकाणी सानिया शेख व त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडून आणला। या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत आमदार प्रशांत ठाकूर यांनी करीत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व निवडणूक निरीक्षक प्रकाश बिनेदार, सुनील घरत, खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, माजी नगरसेवक अविनाश तावडे, विक्रम साबळे तसेच खोपोली शहर भाजप शहर मंडळ अध्यक्ष व सदस्यांचे विशेष कौतुक केले व सबका साथ सबका विकासाच्या माध्यमातून मोदीजींचा हा संदेश जनसामान्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या। भाजपकडून मुस्लिम भगिनीला मिळालेल्या या संधीला पाहता शहरातील अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी यशवंत साबळे यांची राजकीय खेळी यशस्वी होताना दिसत असल्याची चर्चा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। आपण सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास या सूत्राप्रमाणे आपण प्रत्येक जण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे जे येत आहे आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्यांपर्यंत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आपण राजकारणात आहोत, यासाठी आपण काम करत असतो। भाजपमध्ये आल्यानंतर या सर्व कामासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची ताकद मिळणार आहे। भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी सर्व आपल्या सुखदुःखामध्ये ठामपणाने सोबत राहील याची या निमित्ताने आपण सर्वांना ग्वाही देतो। या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी केंद्र सरकारची, राज्य सरकारची ताकद ही उभी करण्यासाठी, तिच्या विकासाच्या कामांना चालना देण्यासाठी
म्हणून भारतीय जनता पार्टी ही रिंगणामध्ये उतरलेली आहे. जनाधार जसा जसा वाढत जातोय तसा तसा भारतीय जनता पार्टीला अधिकाधिक लोकांच्यासाठी काम करण्याची संधी मिळते. याबद्दल मला खरोखर मनापासून आनंद आहे. तेव्हा आजच्या प्रवेशासाठी ज्यांनी प्रयत्न केले मग यशवंत शेठ साबळे असतील किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.